आज आम्ही करत आहोत कोबी मंचुरियन। त्यासाठी आम्ही एक कोबीज घेतलाय स्वच्छ धुवून, त्यातील आम्ही अर्ध्या कोबीजचा कोबी मंचुरियन करणार आहे। आम्ही अर्धा कोबीज हा किसून अशा प्रकारे घेतला आहे। 1 चमचा सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, थोडं लाल तिखट व आम्ही कोबी मंचुरियनचं तयारच पीठ आणले ते, चवीनुसार मीठ। याला सगळं मिश्रणाला असं एकसर करून घ्यायचं। त्याचे आम्ही असे प्रकारे गोळे करून तयार घेतले छोटे छोटे। गोळे तळण्यासाठी आम्ही गॅसवर कढईमध्ये तेल मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये असे गोळे तळाय टाकावे। मंद आचेवर हे गोळे तळावे, कारण आतनं कच्चे राहत नाहीत। व्यवस्थित त्यांना तळून घ्यावे। असे मंद आचेवर व्यवस्थित असे तळून घ्यावे। अशा प्रकारे आपले कोबी मंचुरियन किती क्रिस्पी झाले आहेत। गोबी मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी आम्ही त्यात लसूण कांदा कढई गॅसवर ठेवली आहे आणि कांदा लसूण टाकला आहे। पातीच्या कांद्यामुळे चव छान लागते। गॅस मंद आचेवर करावा। गॅस बंद करावा। आता त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, टोमॅटो केचप 3 चमचे। आता गॅस चालू करून ते सगळं मिश्रण हलवायचं व थोडं कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून ते त्यामध्ये ओतायचं। मंद आचेवर गॅस करून त्यामध्ये कोबी मंचुरियनचे गोळे घालून घ्यावे व त्याला असे एकसारखे परतावे। अशा प्रकारे आपली कोबी मंचुरियन तयार आहे। आता त्याला आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपली कोबी मंचुरियन तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।